प्रहर मी सिम्प्लिफाईड करून सांगते, हां. कारण आपलं पॉडकास्ट सिम्प्लिफाईड हो. आहे. प्रहर म्हणजे काय, की 8 प्रहर असतात हां. दिवसातले 24 तास. कॅल्क्युलेशनचा भाग आहे हा. 24 तासातला जर समज आपण 8 नी भागिले केले तर 3 तास मिळतात आपल्याला. 3 तासाचा 1 प्रहर. ओ ओके. तर असे मिळून 4 प्रहर होतात दिवसाचे. समज सूर्योदयापासून आपण पकडलं तर सकाळी 6:30 ते संध्याकाळी 6:30 चा 1 1 नाही, ते 4 प्रहर झाले. हां. ओके. आणि संध्याकाळी 6:30 वाजल्यापासून पहाटेचे 6:30 हे पुढचे 4 4 प्रहर. हां. असे 8 प्रहर कंप्लीट झाले. ओके. हं. आता ही जी शिवरात्र आहे, याला रात्र म्हणतो आपण. तर 6:30 संध्याकाळच्या नंतरची जी पूजा आपण करतो किंवा उपासना करतो, त्याला आपण त्या प्रहरांमध्ये केलेली जास्त चांगली होते. कारण तिथं आपल्याला बेनिफिट्स जास्त मिळतात. ओके. ओके. तर अगदीच मी मिनिट्स एंड सेकंड्समध्ये न जाता सांगते, की 6:30 ते 9:30, 9:30 ते 12:30, 12:30 ते 3:30 आणि 3:30 ते 6:30. आता हे हां. दिवस कोणते? 15 तारखेची संध्याकाळ 6:30 हां. आणि रात्रीचे 12:30 जेव्हा मी म्हणते, तेव्हा ती 16ची 16ची असणार. फेब्रुवारी आली. बरोबर. ओके. तर असे हे ह्या वर्षीचे प्रहर असणार आहेत. हां. तर 4ही प्रहरात तुम्ही पूजा केली तर ती चांगलीच आहे. पण कसं असतं, की त्याच्यामध्ये एक आहे, की ऊर्जा घ्यायची आहे, तर पाठीचा कणा ताठ ठेवायचा आपल्याला. ओके. ओके. तर 4 प्रहर 12 तास आपल्याला बसणं शक्य नसतं. हं. तर जितकं बसता येईल काही तर केली तर चांगलीच आहे.